तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला जर न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता जे आपण त्या शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांना आता काय आलं, अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज या योजनेसाठी पात्र झाला असेल, तुम्हाला मॅसेज आला असेल। म्हणजे मॅसेज म्हणजे काय असतं, तुमचे कागदपत्रे अपलोड करा। आता बऱ्याच शेतकऱ्यांसाठी कागदपत्रे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊन संपूर्ण कागदपत्रे अपलोड केले असतील। आता कागदपत्रे मेन म्हणजे कोणते असतील, त्याच्यात जे तुम्ही कोटेशन काढता, तुम्हाला कोणतं ट्रॅक्टर लागतं ते कोटेशन तुम्ही अपलोड करता। हमीपत्र असतं ते संपूर्ण खरेदी विक्रीचे एक पत्र असतं, ते मेन कागदपत्र असतात। ते जर तुम्ही अपलोड केले असेल एकदम परफेक्ट तर तुम्हाला काहीच अडचण येत नाही। पण त्यामध्ये असा एक विषय होतो, आता काही शेतकरी काय करतात, समजा त्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले, एक महिना झाला, ते म्हणतात आम्हाला आलं नाही, आमच्या अजून काही पूर्ण सहमती आली नाही, आम्ही काय करायचं। तुम्ही टेन्शन घेऊ नका, या प्रोसेसला एक महिना नाही, एक 2-2.5 महिने कंप्लीट लागतात। 2 महिने जर कंपल्सरी धरून चालायचं। जर तुमचे 2 महिने कंप्लीट झाले असेल तर तुम्हाला आता इथून पुढचं स्टेप फॉलो करायचं आहे। आता इथून पुढची स्टेप नेमकी काय आहे, तर शेतकरी मित्र तुम्ही एकदम सिरियसली हा व्हिडिओ पाहून घ्या, ते स्टेप फॉलो करा। त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचे 2-2.5 महिने जर कंप्लीट झालेले आहेत तरी पण तुम्हाला अजून पूर्ण संमतीचा मॅसेज जर आला नसेल, म्हणजे पूर्ण संमती म्हणजे काय, जर तुम्ही आता कंपनी निवडली, जे ट्रॅक्टर निवडले ते ट्रॅक्टर जर तुम्हाला अजून फोन बिन समजा काही मॅसेज आले नाही, तुमचे ट्रॅक्टर योजनेसाठी पात्र झालेले, तुम्ही आता इथून पुढे ट्रॅक्टर घेऊ शकता, पूर्ण संमती तुम्हाला मिळालं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला मॅसेज जर आला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ माहितीपूर्ण राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, वेबसाईटवर आल्यावर आधी तुम्हाला इथं अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा शेतकरी ID या तिन्हीपैकी कोणतरी लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मी लॉग इन करून घेतो अर्ज क्रमांकनी। तुम्ही जर तुमच्याकडे अर्ज क्रमांक असेल, अर्ज क्रमांक लॉग इन करा। इथं वर तुम्हाला तक्रार सूचना दिसेल, त्या तक्रार सूचनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्ही एकदम स्टेप बाय स्टेप तुमची सर्व पूर्ण माहिती इथं भरायची आहे। काय तुमचा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम तुमचं एक फाईल स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे, अशा पद्धतीचा आमचा प्रॉब्लेम आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट आणि संपूर्ण जिल्हा, तालुका, फार्मर ID संपूर्ण एकदम स्टेप बाय स्टेप तुमचं संपूर्ण माहिती तुम्ही इथं भरू शकता। याच्या जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला कमेंट करा, आपण त्याचं सोल्युशन 100% देऊ। जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया मग पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।